आता तिन्ही सांज झालेली आहे आणि माझ्या सभोवताली चांदणी फुललेली आहेत. आपल्याला वाटणार की चांदणी तर आकाशामध्ये असतात, ती धरत्रीवर कशी, परंतु इथं पांढऱ्या शुभ्र अशा फुलांचा सडा पसरलेला आहे आणि या चांदण फुलांचा वापर आयतार पूजनासाठी आपल्या मालनीने केलेला आहे. आता त्यांची कल्पकता बघा, त्यांचं संशोधन बघा की हे फूल जे आहे ते शुभ्र चांदण्यासारखं दिसतं आणि ते तिन्ही सांजेलाच फुलतं. दुपारी आलं तर आपल्याला ते फूल गवसणार नाही. दुसरं म्हणजे ह्या फुलाचा देठ जो आहे तो खूप लांबलचक आहे आणि त्यामुळे त्यांनी त्याला दुसरं नाव दिलेलं आहे तुतारी, असंही नाव दिलेलं आहे. आणि तुतारी हे वाद्य आहे. म्हणजे हे सगळं त्या कुठे बरं शिकल्या असाव्यात. आता हे फूल आहे ते आपल्यालाही दिसत असावं, परंतु आपल्या कडेकुशीला असतं, माळरानावर असतं, आपण त्याच्यावर पाय ठेवतो, चिरडूनही जातं, पण त्याचं लावण्य आपल्याला दिसत नाही. पण या मालनीने बघा किती सौंदर्यात्मक अशा तऱ्हेच्या नजरेनं या फुलाला न्याहाळलं. नुसतं न्याहाळलंच नाही तर त्याला स्वतःच्या विचारानं नावही दिलं आणि एवढंच नाही तर आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये सुद्धा त्याला अधिष्ठान प्राप्त करून दिलं. आयतार पूजन परंपरेमध्ये जेव्हा या फुलाचं पूजन केलं जातं तेव्हा त्यामधील म्हणजे पत्रीचा सुद्धा एक बाकीचा जो वेगळा असा ढाचा असतो तोही अतिशय सजीवंत होऊन उठताना दिसतो. तर मला इथं वाटतं की ह्या मालने किती असं म्हणजे ज्याला आपण म्हणू की सूक्ष्म निरीक्षण किंवा विचार करून पुढे जायच्या, की रानोमाळ भटकताना त्यांचं काम होतं. रानोमाळ भटकताना आजूबाजूलाही त्या बघायच्या, काय वेगळं आहे, कुठं काही वेगळं दिसतं का, ते हुडकून काढणं आणि त्याला काहीतरी वेगळं असं नाव देणं, आठवण राहण्यासाठी, आपल्या मनामध्ये चिरकाळ टिकण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल, म्हणजे सततचं चिंतन, संशोधनात्मक दृष्टी जी आहे ती याच्यातून दिसतं. मला वाटतं हा एक भाग महत्त्वाचा आहे. आज आपण खूप घाईमध्ये असतो, त्यामुळे निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोनही आपण विसरत चाललेला आहोत. परंतु तत्कालीन कालखंडामध्ये या मालनीने ह्या ज्या लोकपरंपरा सुरू केल्या त्या नुसत्याच लोकपरंपरा नाही आहे, तर ते सामाजिक भान आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या परंपरेचा ज्ञानाचा साठा जो आहे तो याच्यामधून दिसतो. आणि तीच त्यांची एक वेगळेपणाची जी विचार करण्याची उंची जी आहे ती जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपल्याला थक्क व्हायला होतं.